नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे राज्यसेवा 2024 मुख्य परीक्षा जी आहे, ती काय केली पुढे ढकलण्यात आलेली आहे. त्याच्या संदर्भात ऑफिशियल प्रसिद्धी पत्रकही प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. तर ते का बदल झाला आहे तेही सांगेल मी. तर बघा हीच ती काढलेली नोटीस आहे, आजचीच नोटीस आहे. त्याच्यानुसार तुम्ही बघू शकता की शुद्धीपत्रक काढलेलं आहे. तर जाहिरात आहे 13/2025 म्हणजे राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 संदर्भात आहे ही. तर याच्या संदर्भात बघा की असं झालं होतं की दिनांक 12 मार्च 2025 रोजी निकाल प्रसिद्ध करण्यात आला होता आणि त्याच्यानंतर ना निकालातून पात्र ठरलेले काही ईडब्ल्यूएस अथवा ओपनमधून एससीबीसी अथवा ओबीसी विकल्प निवडलेल्या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेचा अर्ज करताना सुधारित विकल्प आढळून आले नव्हते. तर त्याच्या याच्यानुसार काय केलं होतं बघा त्यांनी, जे हे आहे म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे की महाराष्ट्र नागरिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 करिता परीक्षापूर्वी 24 जुलै 2024 रोजीच्या शुद्धीपत्रकाद्वारे लिंक उपलब्ध करण्यात आली होती. त्यावेळेस सर्व शुद्धीपत्रकाद्वारे एससीबीसी अथवा ओबीसी असेल, तर त्यांना एनसीएल येस किंवा नो करण्यासाठी सूचित करण्यात आले होते. तथापि काय झालं होतं की याच्यासाठी जे विद्यार्थी एससीबीसी किंवा ओबीसी आहेत, अशा बऱ्याच उमेदवारांनी येस किंवा नो असा विकल्प दिला नव्हता लक्षात घ्या. तर याच्यानुसार काय केलं की मूळ अर्जात त्यांचा दावा कायम राहिलेला आहे आणि त्याच्यानुसार काय केलेलं आहे की प्रस्तुत प्रकरणी उमेदवाराकडून प्राप्त झालेल्या निवेदनाने विचार घेऊन एमपीएससी आयोगाने काय केलेलं आहे की जे ईडब्ल्यूएस आहे अराखीव म्हणजे ओपन जे असतील आणि ईडब्ल्यूएसचे विद्यार्थी आहेत त्यांना एससीबीसी किंवा ओबीसीचा विकल्प आहे. परंतु एनसीएल बाबत कोणताही दावा केलेला नाही. अशा उमेदवारांनी काय केलं की आयोगाच्या शुद्धीपत्रकास अनुसरून दिलेल्या विकल्पाच्या दाव्यानुसार एससीबीसी किंवा ओबीसी वर्गवारीचा पूर्व आणि मुख्य परीक्षेचा दावा हा एनसीएल प्रमाणपत्र मुलाखती टप्प्यावर तपासण्याची अटीच्या अधीन राहून ग्राह्य धरण्यात आलेला आहे. आणि त्याच्यानुसार काय केलेलं आहे की 12 मार्च 2024-25 रोजीच्या निर्णयामध्ये हा सुधारित निकाल जो आहे तो 29 मार्च रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि नव्याने प्राप्त झालेले आहे ते 318 विद्यार्थी पात्र ठरलेले आहेत. आता यासाठी काय केलं, पहिली परीक्षा होती ती 26 ते 28 एप्रिल रोजी आयोजित केली होती. आता ती सुधारित जी आहे ती 27, 28 आणि 29 मे ही नवीन तारीख असणार आहे. ओके, तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि माहिती मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.